सकाळ सर्वांना. आज सकाळी सकाळीच साहेबांनी देवघर असं बाहेर काढलेलं आहे स्वच्छ करण्यासाठी. कारण आषाढा बाहेर काढावा लागतो. उद्या अमावस्या म्हटलं तर दीपपूजन आणि परवाला परत आपली सुरुवात होते ती म्हणजे 8ला वेळ कमी आहे जरासा. आजची सकाळ म्हणजे खूप घाईची सकाळ आहे. म्हणजे असं ना की आज साफसफाईला काढलेलं होतं. म्हणजे साहेबांनी देवघर स्वच्छ केलं. कारण त्यामागे एवढ्या मोठ्याल्या पाली असतात ना, तर मला ते काही जमत नाही. कारण ते घाबरूनच ते देवघर कसं स्वच्छ होणार. मग मी ह्यांना म्हटलं, नाही तुम्ही देवघर स्वच्छ करून घ्या. मग देवघरातले भांडे वगैरे बाकीचे डबे ते आता देवघरात पण कपडे असतात ना, देवघराचे काही पुसण्याचे कपडे, खाली फरशी पुसण्याचे कपडे, असे वेगळे आपले आसन बसण्याचे. काही दिवसाला आपल्याला ते स्वच्छ करून धुवून घ्यावेच लागतात. फक्त आपल्याला ते झटकायचे नसतात, पण आपण स्वच्छ धुवून वाळून परत ते वापरू शकत असतो. असं काही नाही की आसन असले म्हणून त्याला किती दिवस तसंच ठेवायचं आणि त्यावरचं जी धूळ असते ती किती खराब झालेली असते. आणि आज हे पण मला आता किचन आवरून घ्यायचं, पण आता वेळ खूप म्हणजे आता वेळेचं नियोजनाप्रमाणे बघावं लागणार आहे. कारण गर्दा खूप झालेला आहे. तुम्हाला दिसत पण असेल की कुठला डब्बा कुठं ठेवला, कुठला डब्बा कुठं नाही ठेवला. आत्ता या गर्द्याला तर आवरावंच लागणार. कारण श्रावण महिना म्हटलं तर देव 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 करण्यातच जातो. आणि घर स्वच्छ असेल तर मन पण लागतं आणि आपल्याला पण प्रसन्न वाटतं. घरामधला गर्दा आवरला तर. नाही एका महिन्याला तरी आपल्या घरातला गर्दा, जाळे आणि जे काही आता महिन्याला पडतच राहतं काहीतरी वेगळं, की आपले जास्त कॅरी बॅग जमा होतील, कशाच्या डब्या जमा होतील, काहीतरी पार्सलचं. तर ते तर समजा खाण्याचं पार्सलचं टाकून देतो, पण काही मागलेलं पार्सल असलं तर ते आपल्याला चेंज करायचं असल्यामुळं आपण ठेवतो. तर अशा बऱ्याच काही गोष्टी घरात पडलेल्या असतात. आज नाही, आज तर सगळं काढायचं. आणि आपल्या सगळ्यांच्या दाराच्या पाठीमागे बघा असं राहणारच झालं. आता माझ्या दाराच्या पाठीमागे सुद्धा बघा पिशव्या वगैरे मी अशा ठेवत असते. आणि यामध्ये कधी नळदानं मला कधी ह्या लागतात माहीत नाही, पण अशा जमा करून तर बऱ्याच पिशव्या वगैरे मी त्यामध्ये ठेवत असते. पण लागतील, कधीतरी लागतील. याचं काम कधीतरी आपल्याला लागणारच आहे. आणि ह्या पिशव्यानं याची मी कालच साफसफाई केली. यामधला जो काही गर्दावा असेल ना तो मी काढून टाकला. कारण एकदा एवढं नाही हँडल होणार. कारण एवढं हँडल व्हायचं म्हटलं तर वेळ भरपूरच लागतो. आणि बघा लसणाच्या जुड्या किचनमध्ये एवढ्या व्यवस्थित मी बांधून ठेवल्या होत्या. एक तर संपले, एक लसणाच्या जुडीची संपली जुडी. कारण या वर्षी लसूण खूप वापरला. धूळ तर आता बघा किती धूळ दिसते. ह्याला तर धुवावंच लागणार आहे. एकदा स्वच्छ शॅम्पूमध्ये किंवा याच्यामध्ये टाकलं तर, शॅम्पू जर टाकलं तर त्याचा कलर नाही जाणार. एखाद्या शॅम्पूत टाकून त्याला स्वच्छ धुवून साफसफाई म्हणजे बाहेरची तर देवघरात मधली झाली. पण मी आता किचन सकाळचं नाश्त्याचं आवरून घेतलं आणि किचनची साफसफाई करून मग आता मला पण आणखी राहिलेलं काही साफसफाई पण करायची होती. म्हणजे जसं की बेडरूमची करायची होती आणि देवघराच्या समोरची जी खिडकी आहे त्या खिडकीची पण साफसफाई राहिली होती. पण अगोदर किचनचे भांडे किचन बदले आणि किचन साफ झाला म्हणजे आपल्याला इकडे परत बघण्याची गरज पडणार नाही. कारण वेळ खूप कमी असतो दिवसभर आणि सगळं काही झालं. आणि देवाची पूजा पण राहिली. आज साहेबांनी पूर्ण वरची पूजा करून घेतली, म्हणजे देवघरातली पूजा करून घेतली, पण देवाची पूजा आणखी राहिलेली आहे. आणि एवढं आवरून आता सर्व साफसफाई करून देवपूजा करायची म्हटलं तर खरंच खूप वेळ लागणारच होता. पण आता कसं बसं आता डबे वगैरे तर आता आज नाही काढणार, उद्याच काढेल मी. कारण एवढं काही होणार नाही. कारण अगोदर बाहेरचं जे रिकाम आहे तेवढं काढावं. आणि डब्याच्या पाठीमागे सुद्धा इतक्या मोठ्याने पाली राहतात ना, आणि त्या पालीचं खरंच खूप आपल्याला भीती वाटते. म्हणून हा विचार आता होता की चला चहा घ्यायचा आणि बाहेरची जी खिडकी आहे देवघराच्या समोरची तिला साफसफाई करून घ्यावं आणि बेडरूमची साफसफाई करून घ्यावी. कारण सर्व काही करायला घेतलं तर खरंच तब्येतीची साथसुद्धा हवी असते. कारण जिथे तब्येत चांगली असते म्हणजे आपलं शरीर आरोग्य चांगलं राहतं ना, तिथं खायचं असतं नाश्ता खाल्लं रे आवडलं हो.
बाहेर पण अंगणामध्ये बराच गर्दा मी टाकून ठेवला होता, म्हणजे बाहेरचे कपडे पण राहिले होते, काही भांडे पण आकवचे काढले होते, जसं की पिठाची टाकी वगैरे हे पण घासून आणि धुवून घ्यायचं राहिलेलं होतं. म्हटलं चला आता अगोदर या खिडकीची साफसफाई करून घेऊया, कारण खिडकीची साफसफाई झाली की आता देवघराची साफसफाई झालेली होती आतून, पण बाहेरून साहेबांनी बाहेरचं त्यांना वेळ मिळालाच नाही. कॉल आला आणि त्यांना जावं लागलं, फोन आला तर. म्हटलं चला आता आपण एवढी साफसफाई करून घ्यावी. त्यांनी तेवढं जरी केलं ना तरी आपल्याला खरंच खूप मदत होते. घरात जर एकमेकांनी मदत केली तर घरचे कामंसुद्धा बरेच आवरल्या जातात लवकर लवकर. आणि ही बघा इतकी फरशी घाण होते ना पांढरी असल्यामुळे, आणि बाहेर खिडकीतून सतत हवा येत असते, आणि खिडकीला काही आणखी ग्लास बसवलेला नाही आहे, त्यामुळे हवा ही सतत त्यामध्ये येते, आणि त्यामुळे बारीक बारीक खिडणीमध्ये छोट्या छोट्या याच्यासुद्धा ती साफसफाई होते. आजचा दिवस तर सगळा साफसफाईतच जातो, काही की दुपारपर्यंत. आता जाऊ दे, एकदा नाश्ता तर मी करून घेतलेलाच आहे, दिवसाला किती वेळ लागला तरी काही हरकत नाही. पण एकदा नाश्ता झाला म्हणजे आपल्यालाही बरं वाटतं. कालचा सोमवार होता आणि आजचा नाश्ता थोडा केला तर साफसफाईला वेळ लागला तरी काही वाटत नाही, आपल्याला काही हरकत नाही. आणि याच्या खालीसुद्धा एवढा म्हणजे धूळ झाली होती, असं वाटले नाही अक्षरशः की खरंच एवढी धूळ असेल. मला हे तर म्हटलं की नाही, तुला आता कितीतरी वेळ लागणार आहे, आदर थोडासा तू ते फडा फिरून घे आणि त्याचं जाळं काढून घे, तुझं होऊन जाईल. पण पाहायला गेलं तर इतकं जवळून दिसत होतं ते की किती वेळ त्याला घासत बसावं लागलं, तेव्हा कुठं त्याचं ते चिकट डाग वगैरे निघाले. कारण हात वगैरे येता जाता देवघराला लागतच असतात. आता देवघराची साफसफाई झाली आणि आता बेडरूमची साफसफाई करायला मी घेतलेली आहे. आता बेडरूमच्या त्या फर्निचरवर सुद्धा कपाटावर एवढी धूळ जमा झाली होती ना, तीसुद्धा साफ करायची म्हटलं तर खरंच खूप वेळ गेलेला होता. खरंच बायांचे जीवन कसं कामे पाहावी लागतात, पण मला नाही का साहेबांची खरंच खूप मदत होते. त्यांनी देवघर एवढं मस्त साफ करून घेतलं ना, एवढं देवघर जरी त्यांनी साफ केलं तरी मनाला एवढं मला चांगलं वाटलं का नाही. कारण उद्या आता शनिवारी नरसिंहाची स्थापना पण देवघरात करावी लागते. उद्या दीपपूजनला सुद्धा स्वच्छता असेल तर देवाचं करायला सुद्धा आपलं मन लागतं आणि तिथे प्रसन्न वाटतं, त्याशिवाय नाही. आणि ज्या वेळेला घरामध्ये धूळ जाते ना त्यावेळेला घरसुद्धा अगदी स्वच्छ वाटतं बघा. आणि इथे तर थोडा ओला मी कपडा केलाच, कारण ओला कपडा केल्याशिवाय काही हे निघतच. साफ केल्याच्या नंतर फरशीतला सगळा म्हणजे आता हे मळ म्हणजे काय असते, इथे फक्त हे जे काही दिव्याचं धूर आणि आपली अगरबत्ती लावली त्याचं धूर जाऊन सगळीकडे काळं पडतं. पण साहेबांनी साफ केलं तर खरंच खूप छान वाटलं देवघर, आणि प्रसन्न पण वाटायला लागलेलं आहे. त्यांनी बरीच साफसफाई केली, कारण या पायऱ्यावरचा पण त्यांना म्हटलं होतं थोडा गर्दा काढून घ्या. आता हे देवघर आणि देवपूजा ही सकाळची त्यांना आवड आहे म्हणून करतात. आता सकाळचं सगळं काही आवरलेलं आहे माझं, आणि आता मला एकदा स्वयंपाक करायचा, कारण नाश्ता झाला आणि दुपारच्या स्वयंपाकाची तयारी माझी सुरू झालेली आहे. पूजा वगैरे करून घेतली आणि दुपारच्या स्वयंपाकात काय मेनू बनवावा हाही प्रश्न मला पडलेलाच होता. अगोदर स्वयंपाकघरामध्ये गेलं तर पहिला प्रश्न पडतो की भाजी काय बनवावी. आता पोळ्या आणि भाकरी तर काही ठरलेल्याच असतात, पण भाजीचा प्रश्न पडतोच.